अभिनेता रितेश देशमुखनं झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारात महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं होतं आणि यावेळेला राजकारणावर चित्रपट काढणार का असा सवालही रितेश देशमुख यांना विचारण्यात आला होता। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर जेव्हाही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो त्यानंतर काहीतरी वेगळा ट्विस्ट घडलेला असतो असं आणि त्यावेळेला माझी स्क्रिप्ट आउटडेटेड झालेली असते असं रितेश देशमुख यांनी विधान केलं होतं। ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं रितेश देशमुखांचं हेच विधान आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। एवढा मोठा चित्रपट जर बनवायचा असेल रितेशजी, राजकारण तुम्ही फार क्लोजली फॉलो करता, मला माहिती आहे। बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर तुमची राजकीय घडामोडींवरती नजर असते। महाराष्ट्राच्या राजकारणावरती कधी सिनेमा करावा असं वाटला नाही का? महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं सगळं घडतं, एवढा सगळा मसाला नाही, खरंच माझी फार इच्छा होती की महाराष्ट्राच्या राजकारणावरती मी काहीतरी बनवावं, स्क्रिप्टही लिहिली। परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळंच ट्विस्ट घडलेलं असतं आणि मला वाटतं की आता आपली स्क्रिप्ट ही आउटडेटेड झालेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्स बनवू शकतात।